नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स। बघा, हा सेकंड लेक्चर आहे आपला KBC NMU जळगावचं। ठीक आहे, आता तुम्ही बाकी युनिव्हर्सिटीवाले पण पाहू शकता। आता यामध्ये बघा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय राहतं, मी डेफिनेशन सांगतो तुम्हाला की द कॉम्प्लेक्स नंबर ऑफ z इक्वल टू x प्लस iy इज डिनोटेड बाय, बघा आपण कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट कशाने डिनोट करतो, z बार ने, इज डिफाइंड ॲज, बघा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय राहतो, z बार इक्वल टू x मायनस iy। ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे जर z इक्वल टू x प्लस iy असेल तर तुमच्याकडे z बार म्हणजे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय राहतो, जो इमॅजिनरी पार्ट राहतो तो मायनस घ्यायचा आपल्याला। ठीक आहे, म्हणजे iy। बघा एक्झाम्पल घेतो मी, z इक्वल टू सपोज 3 प्लस 2i असेल तर याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट किती येईल तुमच्याकडं, बघा रिअल पार्ट ॲज इट इज राहील -2i। मी काय केलं, जो तुमच्याकडं इमॅजिनरी पार्ट होता त्याला मायनस घेतला। अजून एक एक्झाम्पल घेतो मी, z इक्वल टू सपोज मी 4 मायनस 3i घेतला तर याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट किती राहील, z बार इक्वल टू, बघा रिअल पार्ट जसा असेल तसा घ्यायचा आणि जो इमॅजिनरी पार्ट त्याला मायनस घ्यायचा आहे। बघा इथं रेडीमेड इमॅजिनरी पार्ट मायनस आलेला आहे तर आपण काय करणार, मायनस आपला इमॅजिनरी पार्ट आणि परत मायनस मायनस काय झाला +3i। ठीक आहे, असं असेल तुमच्याकडे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट। अजून जर एक्झाम्पल घ्यायचं असेल तर z इक्वल टू -4 मायनस 2i तर याचं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट किती राहिलं, किती, बघा रिअल पार्ट ॲज इट इज राहील जसे असतं तसे आणि इमॅजिनरी पार्ट बघा मायनस होता, अजून आपल्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटचा मायनस म्हणजे मायनस मायनस काय झाला +2i। ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल घेतो, z इक्वल टू -3 प्लस 4i। ठीक आहे, आता त्याचं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट किती राहील तुमच्याकडं, बघा मायनस रिअल पार्टमध्ये काही चेंजेस नाही, इमॅजिनरी पार्ट काय होता +4i तर तो काय होईल -4i। ठीक आहे, आता आपल्याला पाहिजे प्रॉपर्टीज। बघा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटच्या प्रॉपर्टीज काय काय राहता, की पहिली प्रॉपर्टीज काय आहे तुमच्याकडं की z प्लस z2 बार म्हणजे z1 प्लस z2 ॲडिशनमध्ये असेल, आता जर कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्यायचा असेल तर सेपरेट होतो, काय z1 बार प्लस z2 बार म्हणजे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट, प्लस सबस्ट्रॅक्शनमध्ये असेल दोन कॉम्प्लेक्स नंबर z1 आणि z2 त्याचं जर मी कॉन्जुगेट घेतला तर त्याचं पण सेपरेट होता, मल्टिप्लिकेशनमध्ये जर घेतलं मी त्याचं पण सेपरेट होतं आणि डिव्हिजनमध्ये पण सेपरेट होतं। हे आपल्याला प्रॉपर्टी प्रूव्ह करायचं आहे। ठीक आहे, तर पेपरमध्ये येतं हे प्रूव्ह करायला, तर आपण प्रूव्ह करूया। इथं पहिलं काय करणार तुमच्याकडं, बघा z1 गिवन काय आहे तुमच्याकडं, गिवन z1 इक्वल टू आपण मानणार आहे x1 प्लस iy1 अँड z2 इक्वल टू किती आहे x2 प्लस iy2। ठीक आहे, आपल्याकडे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहे, आपण प्रूव्ह करणार आहोत, तर पहिली प्रॉपर्टी प्रूव्ह करूया आपण। काय आहे तुमच्याकडं, बघा z1 प्लस z2 बार इक्वल टू काय प्रूव्ह करायचं आपल्याला, z1 बार प्लस z2 बार। ठीक आहे, म्हणजे जर मी ॲडिशनमध्ये जर कॉन्जुगेट घेतला तर ते सेपरेट होतं। ठीक आहे, तर प्रूव्ह करूया। पहिला आपण z1 प्लस z2 काढूया। z2 काय तुमच्याकडे z1 प्लस z2, बघा z1 किती आहे x1 प्लस iy1 प्लस z2 किती आहे तुमच्याकडं x2 प्लस iy2। ठीक आहे, काय केलं नाही मी, फक्त व्हॅल्यू पुट केलंय, इक्वल टू किती तुमच्याकडे, बघा दोन कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन कशी होते, रिअल पार्ट बरोबर आणि इमॅजिनरी पार्ट बरोबर। तर मग काय तुमच्याकडे रिअल पार्ट कोण याचा x1 आहे, मग याचा x1 प्लस याचा किती आहे x2 झालं, हे झालं रिअल पार्ट प्लस। आता इमॅजिनरी पार्ट कोण आहे याचा बाहेर काढला मी, याचा इमॅजिनरी पार्ट y1 प्लस y2। ठीक आहे, आता पाहूया आपण काय करायचं, आपल्याला कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घेऊया z1 प्लस z2 बार। मग आता आपण z1 प्लस z2 बार आलेला आहे, बघा याचा जर मी कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घेतला तर तुमच्याकडे काय येईन की x1 प्लस x2 हा तुमच्याकडे रिअल पार्ट होता, आता इमॅजिनरी पार्ट काय होऊन जाईल -y1 प्लस y2। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे की सेपरेट करूया x1 प्लस x2, आता मायनसने मल्टिप्लाय करा काय -iy1 नंतर प्लस मायनस आय ने मल्टिप्लाय करा -iy2। ठीक आहे, आता काय करूया आपण x1 y1 बरोबर घेऊन जाऊया आणि x2 y2 बरोबर घेऊन जाऊया। मग काय तुमच्याकडे x1 - iy1 हा पहिला झाला प्लस
प्लस सेम x2 मायनस iy2. बघा इथं तुमच्याकडे जर हा z1 इक्वल टू x1 प्लस iy1 असेल तर z1 बार इक्वल टू किती यायला पाहिजे x मायनस iy1 आणि z2 बार म्हणजे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट किती यायला पाहिजे x2 मायनस iy2. ठीक आहे, म्हणजे जर एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरचा जर कॉन्जुगेट घेतला तर फक्त इमॅजिनरी पार्ट मायनस होतो, रिअल पार्टला काही इफेक्ट पडत नाही. मग बघा इथं तुम्ही जर कम्पेअर केला तर x1 मायनस iy1 बघा x1 मायनस iy1 कशाची व्हॅल्यू आहे z1 बार प्लस सेम आता z2 बार आहे हे काय तुमचं x2 मायनस iy1 म्हणजे किती z2 बार. आलं काय केलं होतं आपण z1 प्लस z2 होलचं बार तर काय आलं तुमच्याकडे सेपरेट z1 बार प्लस z2 बार. ही झाली तुमच्याकडे पहिली प्रॉपर्टी प्रूव्ह. सेम आता सेकंड बघा सेकंड मध्ये काय तुमच्याकडं z1 मायनस z2 होलचं बार इक्वल टू z1 बार मायनस z2 बार. म्हणजे याच्यामध्ये पण काय करायचं आपल्याला की हे प्रूव्ह करायचं. सेम प्रूव्ह करणार आपण काय की पहिलं बघा इथं z1 मायनस z2 काढून घेणार नंतर त्याचं बार करूया आपण. बघा z1 किती आहे x1 प्लस iy1 आणि प्लस x2 प्लस iy2. सॉरी इथं मायनस आहे. ठीक आहे, आता बघा z1 आणि z2 ची व्हॅल्यू पुट केली मी तर पहिलं सॉल्व्ह करून घेऊया हे किती येतं ते किती येईल तुमच्याकडं. बघा रिअल पार्ट बरोबर त्याच्या अगोदर आपण सबट्रॅक्शन करून घ्या. हा मायनसने मल्टिप्लाय करून घ्या ब्रॅकेटला x1 प्लस iy1 मायनस x2 मायनस iy2. काय केलं मी हा जो मायनस होता ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला. आता किती येईल तुमच्याकडे बघा रिअल पार्ट बरोबर याचा रिअल पार्ट कोण आहे x1 आणि याचा x2. मग काय तुमच्याकडे x1 मायनस x2 हा रिअल पार्ट झाला नंतर मायनस. बघा आता आपण आय प्लस आय बाहेर काढूया. ठीक आहे, आता इमॅजिनरी पार्ट कोण आहे iy1 आणि हा आहे iy. दोघातून आय कॉमन काढल्यानंतर काय राहिलं तुमच्याकडं y1 मायनस y2. ठीक आहे, आता आपल्याला करायचं आहे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट तर z1 मायनस z2 चा बार. बघा हा तुमच्याकडे रिअल पार्ट होता आणि हा इमॅजिनरी पार्ट. जो इमॅजिनरी पार्ट आहे तो काय होऊन जाईल मायनस. तर रिअल पार्टमध्ये काही फरक पडणार नाही. मायनस आय y1 मायनस y2. काय केलं मी दोन कॉम्प्लेक्स नंबरचं सबट्रॅक्शन घेतलं आणि त्याच्यानंतर त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घेतला. तर इथं बघा आता काय करूया की सेपरेट देऊन टाकूया परत. काय मग आता x1 जो आहे तो y1 बरोबर जाईल. मग काय तुमच्याकडं x1 मायनस iy1 प्लस सेम x2 कुणा बरोबर जाईल y2 बरोबर मायनस. आता मी मायनस कॉमन काढतो काय राहील तुमच्याकडं x2 मायनस बघा इथं मायनस होता मायनस मायनस प्लस राहिलं काय तुमच्याकडे मायनस iy2. ठीक आहे, आता बघा आपण आताच पाहिलं ही कशाची व्हॅल्यू आहे तुमच्याकडं z1 बार मायनस आणि कशाची व्हॅल्यू आहे z2 बार. तर तुमच्याकडं z1 मायनस z2 बारचा आन्सर किती येतं z1 मायनस z2 बार. हे पण तुमच्याकडे काय झालं प्रूव्ह झालं सेकंड प्रॉपर्टी. ठीक आहे, आता आपण थर्ड प्रॉपर्टीज पाहूया. बघा थर्ड प्रॉपर्टी म्हणजे काय मल्टिप्लिकेशन होतं काय z1 इंटू z2 होलचं बार इक्वल टू काय दाखवायचं आपल्याला z1 बार इंटू z2 बार. तर दाखवूया आपण कसं करूया एक एक दाखवूया कारण इथं आपल्याला डायरेक्ट सेपरेट करता येणार नाही. तर आपण एक एक दाखवूया. पहिलं दाखवूया z1 इंटू z2. बघा पहिलं मल्टिप्लिकेशन काढून घेऊया काय तुमच्याकडं त्याच्यानंतर बार घेऊ त्याचं. तर काय तुमच्याकडं z1 किती आहे x1 प्लस iy1 इंटू x2 प्लस iy2. ठीक आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन आपण काढलेलं आहे. किती येतं त्याचं मल्टिप्लिकेशन जर ठीक आहे अजून एकदा सांगतो विसरला असताल. त्याचं मल्टिप्लिकेशन येतं बघा पहिला हा एलिमेंट आहे याचा दुसरा एलिमेंट. ठीक आहे, याचा पहिला आणि याचा दुसरा. तर मल्टिप्लिकेशन कसं होतं फर्स्ट इंटू याचा फर्स्ट किती x1 इंटू x2 परत सेम फर्स्ट इंटू याचा सेकंड तर किती तुमच्याकडे प्लस x1 y2 इंटू आय. ठीक आहे, प्लस आता परत सेम सेकंड इंटू याचा फर्स्ट तर iy1 इंटू दिस म्हणजे किती y1 इंटू x2 आय. त्याच्यानंतर प्लस किती
y1 इंटू y2 आयचा स्क्वेअर. जर मी इथं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल तुमच्याकडं बघा x1 x2 आणि आयचा स्क्वेअर किती असतो बघा इथं आय स्क्वेअर इक्वल टू -1. मग इथं हा झाला -1. मग काय तुमच्याकडं हा -y1 इंटू y2. मी एक स्टेप कमी केलेली आहे कारण आय स्क्वेअर इक्वल टू -1 येणार आहे. तो रिअल पार्ट मध्ये जाईल. आता इमॅजिनरी पार्टमध्ये कोण येईल आय बाहेर काढला तर आता तुमच्याकडे x1 y2 प्लस y1 x2. ठीक आहे. आता हे झालं तुमच्याकडे काय z1 इंटू z2. आता त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्यायचा आहे z1 इंटू z2चा बार. मग काय तुमच्याकडे जो रिअल पार्ट होता तो ॲज इट इज राहील x1 x2 मायनस y1 y2. ठीक आहे. हा झाला तुमच्याकडे काय रिअल पार्ट ॲज इट इज राहिला. आता जो तुमच्याकडे इमॅजिनरी पार्ट होता आय वाला हा पार्ट हा काय होईल तुमच्याकडे मायनस आय इंटू x1 y2 प्लस y1 x2. ठीक आहे. आता याला आपण इक्वेशन नंबर 1 मानूया. आता सेपरेट करायचं आपल्याला तर बघा इथं हा फर्स्ट पार्ट झाला. आता सेकंड पार्टमध्ये काय करूया आपण z1 बार इंटू z2 बार काढूया. आता z1 बार म्हणजे काय तुमच्याकडे काय होता x प्लस आय वाय होता तर हा काय होऊन जाईल आय y1. बघा z1 बार म्हणजे काय जो तुमच्याकडे कॉम्प्लेक्स नंबर होता x1 प्लस आय y1 त्याचा कॉन्जुगेट घेतला इंटू सेकंड काय तुमच्याकडे सेकंड x2 मायनस आय y2. ठीक आहे. आता हे सॉल्व्ह करूया आपण. जर हे इक्वल आलं इक्वेशन 1 आणि आपण जे 2 बनवणार आहे हे जो दोन इक्वल आलं तर ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय. तर मल्टिप्लिकेशन करूया सेम आता फर्स्ट इंटू फर्स्ट x1 इंटू x2 मायनस x आता फर्स्ट इंटू सेकंड किती तुमच्याकडं बघा मायनस आहे तर काय तुमच्याकडं x1 इंटू y2 आय. ठीक आहे. परत सेम आता सेकंड इंटू फर्स्ट मायनस y1 इंटू x2 आय आणि लास्टला किती तुमच्याकडं बघा मायनस मायनस प्लस आय स्क्वेअर y1 इंटू y2. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करूया फक्त x1 इंटू x2 मायनस आता इथून आय कॉमन काढूया मायनस आय कॉमन काढलं काय राहिलं x1 y2 प्लस y1 x2. बघा ह्या दोघातून काय कॉमन काढलं मी आय आणि मायनस आय कॉमन काढला. आता इथं आय स्क्वेअर इक्वल टू काय आहे तुमच्याकडे आय स्क्वेअर इक्वल टू मायनस y1 आणि y2. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते -1. आता लास्टला बघा किती तुमच्याकडं x1 x2. आता हा झाला इमॅजिनरी पार्ट रिअल पार्ट बरोबर घ्या तर काय तुमच्याकडे मायनस y1 y2 मायनस आय इंटू x1 y2 प्लस y1 x2. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. ही कशाची व्हॅल्यू आली आपल्याकडं z1 बार इंटू z2 बार. आता बघा फ्रॉम इक्वेशन 1 इथं बघा फ्रॉम इक्वेशन 1 आणि फ्रॉम इक्वेशन 2 सेम दिसतो का तुम्हाला बघा x1 x2 मायनस y1 y2 x1 x2 मायनस y1 y2 सेम आहे मायनस आय ला आहे. बघा x1 y2 y1 x2 दोन्ही सेम आहे. तर फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 बघा z1 इंटू z2 होलचं बार इक्वल टू काय आलं तुमच्याकडं z1 बार इंटू z2 बार. ठीक आहे. ही पण प्रॉपर्टी आपल्याकडे काय झाली प्रूव्ह झाली. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे फोर्थ प्रॉपर्टी. बघा फोर्थ प्रॉपर्टी काय तुमच्याकडं आता डिव्हिजन वाली z1 अपॉन z2 या होलचं काय आहे तुमच्याकडं हा बार होलचा बार. तर काय आलं पाहिजे तुमच्याकडं z1 बार सेपरेट झाला पाहिजे आणि z2 बार सेपरेट झाला पाहिजे. ठीक आहे. इक्वल टू z1 बार अपॉन z2 बार म्हणजे डिव्हिजन रूल. तर डिव्हिजनमध्ये बघा z1 अपॉन z2 असेल तर आपण पहिलं z1 अपॉन z2 काढूया आणि त्याच्यानंतर त्याचा बार करूया म्हणजे कॉन्जुगेट करूया. तर आपल्याकडे हे सॉल्व्ह होत नाही आहे. बघा डिव्हिजनमध्ये असेल तर आपण काय करतो जो तुमच्याकडे डिनोमिनेटर आहे त्याचा अपोजिट घेतो. मग काय तुमच्याकडे इथं प्लस असेल तर काय घेतो मायनस x2 मायनस आय वाय 2 आणि सेम याला कॅन्सल करण्यासाठी x2 मायनस आय वाय 2. ठीक आहे. आता आपण हे सॉल्व्ह करूया. तुमच्याकडे माहिती आहे आपण काय हा इथं a मायनस बी आणि a प्लस बी असेल तर याचा येतो डायरेक्ट a स्क्वेअर प्लस a मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे. तर इथं डायरेक्ट तुम्हाला येऊन जाईल काय x2चा स्क्वेअर प्लस y2चा स्क्वेअर. काय इथं प्लस का झाला आणि इथं मायनस काय आहे बघा कारण की आपल्याकडे आय स्क्वेअर आय वाय स्क्वेअर येणार नाही बघा x2चा स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर वाय स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे बी स्क्वेअर सपोज तर काय तुमच्याकडं एक्स स्क्वेअर मायनस आयचा स्क्वेअर किती -1 वाय स्क्वेअर म्हणजे किती झाला हा
एक्स स्क्वेअर, हा मायनस मायनस काय झाला प्लस वाय स्क्वेअर. तुम्ही प्रत्येक वेळेस हे सॉल्व्ह करायची गरज नाही, डायरेक्टली यायचं. जर तुमच्याकडे रिअल पार्ट असेल रिअल पार्टचा स्क्वेअर आणि इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. ठीक आहे. आता पाहूया आपण फक्त डिनोमिनेटरला जे असेल न्यूमरेटरला त्यांचे मल्टिप्लिकेशन करूया. तर मल्टिप्लिकेशनमध्ये बघा तुमच्याकडे हा काय असतो फर्स्ट, हा सेकंड, याचा फर्स्ट आणि याचा सेकंड. आता मल्टिप्लिकेशन कसं करणार, याचा फर्स्ट इंटू याचा फर्स्ट. तर किती येईल तुमच्याकडं बघा, फर्स्ट इंटू फर्स्ट x1 इंटू x2. परत सेम याचा फर्स्ट इंटू याचा सेकंड. तर किती येईल तुमच्याकडं मायनस आय समोर घेऊया y1 इंटू y2. बघा प्लस होता सॉरी x1 x1 इंटू मायनस आय y2. आता प्लस सेम सेकंड इंटू बघा सेकंड इंटू याचा फर्स्ट, काय तुमच्याकडे आय बाहेर काढूया y1 इंटू x2. आणि सेम याचा आता सेकंड इंटू सेकंड बघा मायनस किती तुमच्याकडं आय इंटू आय स्क्वेअर y1 y2चा. ठीक आहे. आता हे सॉल्व्ह करूया आपण पूर्ण. काय तुमच्याकडं x1 x2. आता आय स्क्वेअर म्हणजे किती इथं बघा आय स्क्वेअर इक्वल टू काय असतो तुमच्याकडं आय स्क्वेअर इक्वल टू -1. तर पुट करूया. बघा या दोघातून जर मी आय कॉमन काढला प्लस आय कॉमन काढला तर काय राहिलं तुमच्याकडं मायनस x1 y2 आणि इथं काय प्लस y1 x2. ठीक आहे. आणि नंतर बघा आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस पुट करूया -1 y1 इंटू y2 अपॉन किती तुमच्याकडं x2चा स्क्वेअर प्लस y2चा स्क्वेअर. ठीक आहे. काय केलं मी फक्त आय कॉमन काढला या दोन इमॅजिनरी पार्टमधून. आता काय तुमच्याकडे इथून आय कॉमन काढला तर राहिलं फक्त -x1 y2 आणि दिस. आता काय करूया आपण बघा रिअल पार्ट बरोबर. आता यांची दोघांची मायनस इंटू मायनस काय होऊन जाईल इथं प्लस. तर x1 x2 प्लस बघा रिअल पार्ट बरोबर y1 y2 हा झाला पहिला पार्ट. ठीक आहे. प्लस आय इंटू आता बघा आपण काय करणार आहे की जो प्लस वाला पार्ट आहे तो पहिला घेऊया y1 इंटू x2 मायनस x1 इंटू y2 अपॉन सेम काय तुमच्याकडं x2 स्क्वेअर प्लस y2चा स्क्वेअर. ठीक आहे. आता आपण काय काढतोय z1 अपॉन z2 इक्वल टू. ठीक आहे. आता सेपरेट करूया. हा तुमच्याकडे रिअल पार्ट झाला पहिला पार्ट आणि हा इमॅजिनरी पार्ट. मग आपण सेपरेट करूया x1 x2 प्लस y1 y2. आता बघा सेपरेट केल्यानंतर काय तुमच्याकडं x2चा स्क्वेअर प्लस y2चा स्क्वेअर प्लस आय इंटू सेम y1 x2 मायनस x1 y2 अपॉन काय तुमच्याकडं x2चा स्क्वेअर प्लस y2चा स्क्वेअर. आता आपण काय काढलं z1 अपॉन z2 काढलेला आहे. सेम आता काय करायचं की बार z1 अपॉन z2 जो आलेला आन्सर आहे होलचा बार घ्यायचा. मग काय तुमच्याकडे जो इमॅजिनरी पार्ट आहे तो मायनस होऊन जाईल x1 x2 प्लस y1 y2 अपॉन x2चा स्क्वेअर प्लस y2चा स्क्वेअर. हा झाला पहिला रिअल पार्ट. इमॅजिनरी पार्ट काय होऊन जाईल आता मायनस इंटू y1 x2 मायनस x1 y2 अपॉन x2चा स्क्वेअर प्लस y2चा स्क्वेअर. ठीक आहे. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. सेम आपल्याला काय करायचं आता सेकंड पार्ट काढायचं काय z1 बार अपॉन z2 बार. बघा z1 बार म्हणजे किती तुमच्याकडं x मायनस आय y1 अपॉन काय तुमच्याकडं x2 मायनस आय y2 हा सेकंड. आता याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. बघा सेपरेट केलं मी z1 बार म्हणजे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट इमॅजिनरी पार्ट मायनस झाला. सेम z2 बार म्हणजे इमॅजिनरी पार्ट मायनस झाला. आपण हे पाहिलंय आता की जर डिव्हिजनमध्ये असेल तो खालचा पाहिजे आपल्याला त्याच्या अपोजिट घ्यायचं. कोण आहे खाली x2. आता मायनस आहे तर प्लस घेणार आय y2 अपॉन आणि सेम तुमच्याकडे काय याला कॅन्सल करण्यासाठी x2 प्लस आय y2. ठीक आहे. हे झालं. आता आपल्याला माहिती आहे ए मायनस बी आणि हा ए प्लस बी खालचा तर काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. तुमच्याकडे काय झालं x2 स्क्वेअर प्लस y2चा स्क्वेअर. खालचा पार्ट आपल्याला काही टेन्शन नाही. सेम आता वरच्या पार्टमध्ये मल्टिप्लिकेशन करायचं काय याचा फर्स्ट याच्या फर्स्ट बरोबर याचा फर्स्ट याच्या सेकंड बरोबर. ठीक आहे. परत त्याचा सेकंड याच्या फर्स्ट बरोबर याचा सेकंड याच्या सेकंड बरोबर. तर याचं मल्टिप्लिकेशन येतं बघा डायरेक्टली. तुम्ही आता कॅल्क्युलेशन करू शकता याचं. तर काय तुमच्याकडे मल्टिप्लिकेशन x1 x2 प्लस y1 y2 नंतर मायनस आय सेम x1
सेम सेम आन्सर येऊन जाईल काय तुमच्याकडं. ठीक आहे. हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याकडे हे आलं. हे आल्यानंतर बघा सेपरेट करूया. x1 x2 प्लस y1 y2. आता सेपरेट केल्यानंतर काय तुमच्याकडे x2 चा स्क्वेअर प्लस y2 चा स्क्वेअर मायनस I y1 x2 मायनस x1 y2 अपॉन किती x2 चा स्क्वेअर प्लस y2 चा स्क्वेअर. आता बघा याला इक्वेशन नंबर सेकंड म्हणूया. हे कशाची व्हॅल्यू आली आपल्याकडं z1 बार अपॉन z2 बार. आता बघा फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 बघा इक्वेशन 1 मध्ये आणि इक्वेशन 2 सेम आहे. तर फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 तर z1 अपॉन z2 या होलचा बार म्हणजे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट अपॉन z1 बार अपॉन z2 बार हे पण काय झालं तुमच्याकडं प्रूव्ह झालं. ठीक आहे. चला तर आता आपण पाहूया एक्झाम्पल फर्स्ट. फाइंड द रियल पार्ट ऑफ z, इमॅजिनरी पार्ट ऑफ z अँड कॉन्जुगेट ऑफ z. आपल्याला 3 व्हॅल्यू काढायचे आहे. तुम्हाला z दिलेला आहे 2 प्लस i अपॉन 3 मायनस 2i चा होल स्क्वेअर. ठीक आहे. तर बघा इथं फर्स्ट तुमच्याकडे z दिलेला आहे. पहिला आपण z सॉल्व्ह करून घेऊया. त्यानंतर रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट कॉन्जुगेट काढून घेऊया. ठीक आहे. आता रिअल पार्ट आपल्याला हा z सॉल्व्ह करायचा आहे. तर z इक्वल टू किती तुमच्याकडं 2 प्लस i अपॉन 3 मायनस 2i. आता ब्रॅकेटचा काय आहे तुमच्याकडं स्क्वेअर. आता हे डिव्हिजन मध्ये आहे तुमच्याकडं आणि डिव्हिजन मध्ये सॉल्व्ह होत नाही. तर त्यासाठी आपण आता पाहिलं काय डिव्हिजन मध्ये जर असेल तर आपण सॉल्व्ह कसं करतो. डिनोमिनेटरला कोण आहे 3. आता त्याच्या अपोजिट घेतो. मायनस असेल तर काय घेतो प्लस 2i अपॉन सेम किती त्याला कॅन्सल करण्यासाठी 2i. बघा डिव्हिजन मध्ये असेल तर तुम्हाला हीच मेथड रॅशनलायझेशनच आहे. त्यानेच तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर सॉल्व्ह होईल. तर पहिला आपण काय करूया हे मधला जो पार्ट सॉल्व्ह करूया. आता बघा सेम काय तुमच्याकडं a मायनस बी आणि a प्लस बी. सेम खालचं काय तुमच्याकडे फॉर्म्युलानुसार बघा रिअल पार्ट कोण होता 3 चा स्क्वेअर प्लस आणि इमॅजिनरी पार्ट कोण होता 2 चा स्क्वेअर. आय ची व्हॅल्यू घ्यायची नाही इथं. ठीक आहे. आता आपण काय करूया या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. वरचा काय ना 2 इंटू 3 बघा. आता फर्स्ट याच्यात 2 इंटू 3 6 नंतर 2 इंटू प्लस 2i किती प्लस 4i. सेम परत आता इथं सेकंड पण झालं. आता त्याचं सेकंड इंटू फर्स्ट i इंटू 3 प्लस 3i आणि त्याच्यानंतर काय तुमच्याकडं प्लस i इंटू 2i प्लस 2i चा स्क्वेअर या होलचा स्क्वेअर. ठीक आहे. याच्याच पुढे बघा आता सॉल्व्ह करतो मी. 6 प्लस 4i प्लस 3i किती 7i आणि नंतर 2i चा स्क्वेअर म्हणजे किती -2. कारण आय स्क्वेअर इक्वल टू किती असतो बघा इथं आय स्क्वेअर इक्वल टू -1. मग आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पुट केल्यानंतर किती येईल तुमच्याकडे -2 दिस अपॉन काय तुमच्याकडं 3 चा स्क्वेअर 9 आणि इथं 2 चा स्क्वेअर 4 या होलचा काय आहे तुमच्याकडं स्क्वेअर. तर इथं सॉल्व्ह करूया आपण. पहिलं काय ना आता 6 प्लस म्हणजे किती तुमच्याकडं 6 मायनस 2 म्हणजे किती 4 प्लस 7i अपॉन 13 या होलचा स्क्वेअर. बघा आता आपल्याला हा पार्ट सॉल्व्ह करायचा आहे स्क्वेअरचा. आता जर मी ईच अँड एव्हरी टर्मचा स्क्वेअर केला तर किती 1/13 चा पण स्क्वेअर होऊन जाईल अँड 4 प्लस 7i चा पण स्क्वेअर होऊन जाईल. ठीक आहे. आता सॉल्व्ह करूया किती 1/13 चा स्क्वेअर किती 169 आणि इंटू याचा किती तुमच्याकडं 4 प्लस 7i चा स्क्वेअर म्हणजे किती 4 प्लस 7i इंटू 4 प्लस 7i. ठीक आहे. म्हणजे काय केलं आपण याचा स्क्वेअर केला म्हणजे स्क्वेअर. आता याला सॉल्व्ह करूया. बघा किती तुमच्याकडे 1/169 इंटू सेम इथं 4 इंटू 4 16 प्लस 4 इंटू दिस प्लस किती तुमच्याकडं 28i नंतर 7 इंटू 4 प्लस 28i आणि नंतर किती तुमच्याकडं प्लस 49i चा स्क्वेअर. याला सॉल्व्ह करूया 1/69 इक्वल टू आता बघा इथं 16 हा 16 आहे नंतर किती 28i प्लस 28i तर किती तुमच्याकडे प्लस 56i आणि नंतर 49i स्क्वेअर म्हणजे किती -49 का कारण आयचा स्क्वेअर किती असतो मायनस. आता फक्त याला सॉल्व्ह करूया आपण 1/169
बघा रिअल पार्ट बरोबर तुमचा रिअल पार्ट किती आहे, हा 16 आणि इथं आहे, ते दोघांचं सबट्रॅक्शन किती येईल तुमच्याकडं, किती आहे तुमच्याकडं -33 + 56i. ठीक आहे. आता फक्त याला सॉल्व्ह करूया. काय तुमच्याकडे इथं z = 1/69 याला डिवाइड करूया इच अँड एव्हरी टर्मला, 33/169 आणि त्याच्यानंतर प्लस 56i/169. आता हा झाला तुमच्याकडे कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. आता आपल्याला काय काय काढायचं होतं, रिअल पार्ट. बघा पहिला रिअल पार्ट ऑफ z = किती, तुमच्याकडे रिअल पार्ट कोणता असतो त्याच्याबरोबर आय नाही, तो हा रिअल पार्ट किती आला -33/169. सेकंड आहे तुमच्याकडे काय, सेकंड काय आहे की इमॅजिनरी पार्ट ऑफ z = इमॅजिनरी पार्ट किती आला तुमच्याकडं 56/169. आता आपल्याला कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्यायचं आहे थर्ड. ठीक आहे. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय राहतो z बार. ठीक आहे, z बार. आता तुमच्याकडे हा तर z आलाय, आपण सॉल्व्ह करून, तर आपण इमॅजिनरी पार्टचं काय घेतो -33/169. बघा इथं प्लस होता तुमच्याकडे हा, आता हा काय होऊन जाईल -56i. हा झाला तुमच्याकडे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. म्हणजे आपल्याला 3 व्हॅल्यू विचार होत्या, रिअल पार्ट ऑफ z, इमॅजिनरी पार्ट ऑफ z आणि नंतर कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. तर कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटमध्ये आपण काय करतो, इमॅजिनरी पार्टचा मायनस घेतो. ठीक आहे. आता हे झालं आपल्याकडे फर्स्ट क्वेश्चन. आता सेकंडमध्ये येऊया. सेकंड इझी आहे. इथं सेकंड तुमच्याकडे झेड रिअल दिलाय. ठीक आहे. झेड जर रिअल दिला तर दॅट मीन्स z = x. ठीक आहे. का, कारण वाय पार्ट काय असेल तुमच्याकडं 0, तर त्याला आपण झेडीचं रिअल पार्ट म्हणतो. आता रिअल पार्ट आपल्याला काय दाखवायचं की इफ अँड ओनली इफ z बार = z दाखवायचं. तर z = तुमच्याकडे याला कसं लिहू शकतो आपण, मी x + 0i. हा झाला तुमच्याकडं रिअल. जर मी z बार घेतला तर z बार = काय तुमच्याकडं, बघा x, आता iy, तर काय तुमच्याकडं इथं काही फरक पडत नाही, -0i दॅट मीन्स x, आणि x म्हणजे कोण z, तर आलं काय तुमच्याकडं z बार = z. ठीक आहे. इथं बघा z बार = z. आता आपण उलट करूया, कॉन्व्हर्सली. आता गिवन काय घेऊया, बघा z रिअल पार्ट घेतला होता मी गिवन पहिला. आता गिवन काय घेऊया, z बार = z. ठीक आहे. आता आपल्याला माहित नाही, तर z बार = z असेल तर तुम्हाला दाखवायचं की z हा रिअल असतो, म्हणजेच काय z = x असतो. तर z बार = किती तुमच्याकडं x - iy = आणि z = काय असतो तुमच्याकडे x + iy. ठीक आहे. आता हे x + iy आहे, तर तुमच्याकडे काही इथं z बार = z असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, बघा हा 2x जो आहे इकडे आणला, काय आला तुमच्याकडं 2x. x एका साईडला घेऊया, y एका साईडला घेऊया, तर x - x, हा +x होता, हा इकडे आल्यावर काय झाला मायनस, हा -y होता, इकडे आल्यावर काय झाला iy + iy. x - x = 0 = किती झालं तुमच्याकडे 2iy. देन इम्प्लाइज असं जर असेल तर y ची व्हॅल्यू किती झाली तुमच्याकडं 0. बघा जर y 0 असेल, z = x + iy मध्ये, तर z = y ची व्हॅल्यू किती झाली 0, तर तुमच्याकडे राहिलं काय फक्त x, म्हणजेच काय झाला z इज अ रिअल पार्ट. ठीक आहे. कसं केलं की z हा रिअल असेल तर बघा रिअल घेतला, z = x, कारण इमॅजिनरी पार्ट काय असतो 0, तर z बार घेतला तर तुमच्याकडे काय आला z आला. कॉन्व्हर्सली केलं, z बार = z, तर दाखवायचं z इज अ रिअल नंबर्स, मग z बार = z, z बार = काय म्हणजे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट x - iy = z = काय x + iy. आता x एका साईडला, हा +x इकडे मायनस झाला, हा -iy होता, इकडे आल्यावर तो काय झाला प्लस. मग इथून बघा तुमच्याकडं हा x - x किती झाला 0, आणि इथं iy + iy किती झाला 2iy. तर तुमच्याकडे 2 पण 0 नाही होत, i पण 0 नाही होत, तर तुम्हाला y काय व्हावं लागेल 0. आणि जर y 0 झाला तर तुमच्याकडे हा z = x + iy कॉम्प्लेक्स नंबर आहे, आणि जर मी i ची व्हॅल्यू पुट केली तर काय तुमच्याकडे 0, दॅट मीन्स काय आला z = x, म्हणजे z काय झाला रिअल नंबर. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, थर्ड क्वेश्चन काय तुमच्याकडं, फाइंड द 2 कॉम्प्लेक्स नंबर हुज सम इज 6. बघा फाइंड द 2 कॉम्प्लेक्स नंबर. आपण पहिलं सपोज करूया, सपोज काय तुमच्याकडं z1 अँड z2 आर 2 कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे.
कॉम्प्लेक्स नंबर Z1 कसा दिसतो सपोज x1 प्लस IY1 अँड Z2 कसा दिसेल आता x2 प्लस IY2. ठीक आहे. आता त्यांनी काय सांगितलंय की सम ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स म्हणजे दोन कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन किती तुमच्याकडं Z1 प्लस Z2 6 याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. अँड हुज प्रोडक्ट दोघांचं प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन किती तुमच्याकडे Z1 इंटू Z2 इक्वल टू 12 याला इक्वेशन नंबर 2. तर ते आपल्याला दोन कॉम्प्लेक्स नंबर कोणते असे जे की दोघांचे ॲडिशन 6 येते आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन 12 येतं. तर ते आपण ते व्हॅल्यू काढूया सध्या Z1 आणि Z2. आता बघा इथं मी फ्रॉम इक्वेशन पासून घेतोय. आता बघा फ्रॉम इक्वेशन 1 पहिलं सॉल्व करूया. काय तुमच्याकडं Z1 प्लस Z2 इक्वल टू तर Z1 प्लस Z2 म्हणजे काय तुमच्याकडं x1 प्लस IY1 प्लस x2 प्लस IY2 इक्वल टू किती आहे 6. ठीक आहे. तर तुमच्याकडं काय Z1 प्लस Z2 इक्वल टू आता रिअल पार्ट बरोबर x1 प्लस x2 प्लस काय तुमच्याकडे आय कॉमन काढला तर y1 प्लस y2 इक्वल टू 6 प्लस 0 आहे. ठीक आहे. आता या 6ला कसं लिहिलं मी 6 प्लस 0 आहे कारण कॉम्प्लेक्स नंबर आहे तो आणि कॉम्प्लेक्समध्ये काय तुमच्याकडे x प्लस IYच्या फॉर्ममध्ये लिहिलं. आता बघा दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी राहता ज्यावेळेस त्यांचा रिअल पार्ट बरोबर इक्वल राहतो आणि इमॅजिनरी पार्ट बरोबर इक्वल राहतो. ठीक आहे. आता मग हे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहे तर दोघांचं रिअल पार्ट कोण आहे बघा x1 प्लस x2 इक्वल टू 6. बघा याचा रिअल पार्ट हा आहे आणि याचा रिअल पार्ट 6 आहे. इकडे इमॅजिनरी पार्ट बरोबर y1 प्लस y2 इक्वल टू किती 0. ठीक आहे. सेम आता आपण फ्रॉम इक्वेशन 2 पासून करूया. फ्रॉम इक्वेशन सेकंड काय तुमच्याकडं सेकंड सॉल्व करूया. तर Z1 इंटू Z2 इक्वल टू 12. ठीक आहे. आता Z1 इंटू Z2 किती राहतो तर इथं बघा आपल्याकडे Z1 इंटू Z2 काय राहतो x1 x2 मी परत सॉल्व करत नाही x1 x2 मायनस y1 y2 प्लस I इंटू x1 y2 प्लस x2 y2. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय करायचं याचा पण सेम रिअल पार्ट कोण आहे तुमच्याकडे हा रिअल पार्ट आहे आणि हा इमॅजिनरी पार्ट. तर 12ला पण लिहू शकतो 0 आहे. तो तुमच्याकडे काय x1 इंटू x2 मायनस y1 इंटू y2 इक्वल टू किती 12 अँड x1 y2 प्लस x2 y1 इक्वल टू किती 0. ठीक आहे. आता ह्या व्हॅल्यू आल्या आपल्याला. आता हे सॉल्व करूया आपण व्हॅल्यू आलेले आहेत ते. तर बघा इथं काय करूया याला सॉल्व करून घेऊया. तर तुमच्याकडे बघा x2 इक्वल टू किती येईल तुमच्याकडे 6 मायनस x1. ठीक आहे. याला इक्वेशन नंबर आता आपण किती चालू आहे सेकंड तर याला थर्ड नाव देऊया. आणि सेम इथं बघा तुमच्याकडे काही ना y2 ची व्हॅल्यू किती येईल y2 इक्वल टू सेम इथं हा y1 आहे इकडे आल्यावर काय होईल मायनस y1 याला इक्वेशन नंबर 4 म्हणूया. ठीक आहे. आता इक्वेशन नंबर 4 असेल तर याला इक्वेशन नंबर आपण सॉल्व करा किती चालू आहे 5th आणि याला म्हणूया 6. ठीक आहे. आता इक्वेशन नंबर काय करूया फ्रॉम इक्वेशन नंबर 3rd 4th अँड 6. ठीक आहे. बघा हे x1 y2 x2 y2 आणि आपण x2 ची व्हॅल्यू काढलेली आहे आणि y2 ची व्हॅल्यू काढलेली आहे. ठीक आहे. हे कशामध्ये पुट करायचे आपल्याला इक्वेशन नंबर 6 मध्ये. आता इक्वेशन नंबर 5 आपण नंतर बघूया. ठीक आहे. आता हे सॉल्व केल्यानंतर बघा एक व्हॅल्यू पुट करूया इथं. तर चला एक व्हॅल्यू पुट करूया आपण इथं 6 मध्ये. तर तुमच्याकडे बघा x1 ला x1 आहे y2 ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं मायनस y1. बघा मी 6 मध्ये व्हॅल्यू पुट करतोय प्लस सेम x2 ची व्हॅल्यू किती आलेली तुमच्याकडं 6 मायनस x1 इंटू y1 इक्वल टू 0. मी काय केलं इथं तुमच्याकडे बघा x2 ची व्हॅल्यू काढलेली आहे इथं x2 ची व्हॅल्यू आणि y2 ची व्हॅल्यू पुट करून दिली फक्त मी कशामध्ये इक्वेशन नंबर 6 मध्ये. तर आपल्याला इथून काही व्हॅल्यू भेटेल बघा. तर पुट करा इथं काय तुमच्याकडं मायनस x1 y1 परत सिर्फ या y1 ने मल्टिप्लाय करा किती प्लस 6 y1 नंतर मायनस x1 y1. ठीक आहे इक्वल टू 0. जर मी सॉल्व केलं तर काय तुमच्याकडे 6 y1 आता मायनस x y1 किती झालं मायनस 2 x1 y1 इक्वल टू 0. सेम आता इथून तुम्हाला कॉमन काय निघतं बघा y1 इथं पण आहे इथं पण y1 आहे इथं पण 2 आहे इथं पण 2 आहे. तर 2y1 मी जर बाहेर काढला
तर आता तुमच्याकडं 3. ठीक आहे, इथून 6 मधून काय गेला 2 बाहेर गेला, y1 पण गेला, राहिलं 3. आता इथं काय काय बाहेर जातं 2 बाहेर गेला, y1 बाहेर गेला, राहिलं काय तुमच्याकडं x1 = 0. तर इथं बघा काय काय राहिलं इथं. आता बघा 2y1 × 0 आहे, xy -3 - x1 पण 0 आहे. याचा मिनिंग काय झाला, एक तर 2y1 = 0 राहू शकतो किंवा इथं 3 - x1 = 0 राहू शकतो. तर जर मी सॉल्व्ह केलं तर एक तर तुमच्याकडे काय 2 तर 0 होणार नाही, दॅट मीन्स y1 काय आला तुमच्याकडं 0 आला. अँड इथून बघा 3 - x1 आहे, तर इकडे आल्यावर काय झाला तुमच्याकडे x1 = 3. मग तुमच्याकडे x1 आणि y1 ची व्हॅल्यू 0 भेटलेली आहे. आता आपल्याला काढायचे x2 आणि y2 ची व्हॅल्यू. मग जर x1 आणि x2 ची व्हॅल्यू भेटली आपल्याला, सॉरी y2 ची व्हॅल्यू भेटली, तर आपण जो कॉम्प्लेक्स नंबर आहे की 2 नंबरची ॲडिशन 6 येते आणि 2 कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन 12 येतं, तर आपल्याला ते 2 नंबर्स काढू आपण. ठीक आहे, तर आता बघा y1 आणि x1 ची व्हॅल्यू भेटलेली. आता आपल्याला काढायची आहे x2 आणि y2 ची व्हॅल्यू. बघा आपल्याकडे काय y1 = 0 आला आहे आणि x1 = काय आलेला आहे 0 आलेला आहे. तर आपण कंडिशन घेऊया. बघा पहिली केस काय करूया फ्रॉम इक्वेशन 5 मध्ये की पहिलं y1 = 0 पुट करूया. बघा आपल्याकडे y1 = 0 आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये x1 = 3 पुट करूया. म्हणजे आपल्याला तिथून जर x2 आणि y2 च्या व्हॅल्यू भेटल्या तर ठीक. तर बघा पहिली केस आहे तुमच्याकडे, केस फर्स्ट काय की y1 = 0 पुट करूया. ठीक आहे, इन इक्वेशन नंबर 5 मध्ये. तर 5 इक्वेशन काय तुमच्याकडं बघा x1 x2 मायनस. आता y1 ची व्हॅल्यू किती तुमच्याकडं y1 सेम आणि y2 ची बघा आपण हे पण काढलं काय y2 = किती -y1. तर इथं काय तुमच्याकडं -y1 = 12. तर x1 × x2 मायनस. आता बघा x1 आणि -y म्हणजे काय तुमच्याकडं y1² = 12. तर आता y1 ची व्हॅल्यू किती 0, तर राहिलं तुमच्याकडे x1 × x2 = 12. आता हे आलं सेम. परत आपण x2 ची व्हॅल्यू काढली होती काय तुमच्याकडे x1 मध्ये, x1 = x2 ची व्हॅल्यू किती तुमच्याकडे 6 - x1 = 12. बघा सेम आपण इथं व्हॅल्यू काढली होती x2 ची, काय होते 6 - x1. तर सेम काढून बघूया. काय तुमच्याकडे x1 ने मल्टिप्लाय करा 6 × x1 - x1² = 12. आता आपल्याला काय करायचं आहे की हे सर्व एका साईडला घेऊन जाऊया. तर काय तुमच्याकडं x1² हा इकडे घेऊन गेलो -6 x1 आणि +12 = 0. आता हे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसतं. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये x1 ची व्हॅल्यू बघूया निघते का, कारण x1 ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडं 3. म्हणजे आपण y1 = 0 जो घेतलेला आहे तो या इक्वेशन 5 साठी होल्ड होतो का. जर आपल्याकडे x1 ची व्हॅल्यू जर 3 भेटली तर आपण म्हणणार काय की हे होल्ड होतं. पण आपल्याकडे इथे x1 ची व्हॅल्यू भेटत नाही. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे काय तुमच्याकडं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचं तुम्हाला माहिती आहे की रूट कसे काढायचे. तर काय तुमच्याकडं ax² + bx + c = 0 राहतो क्वाड्रॅटिक रूट. आणि आपलं रूट कसं काढतो -b ± b² - 4ac/2a. जर मी कम्पेअर केलं आणि व्हॅल्यू पुट केलं तर तुमच्याकडे x1 = येतो. बघा आता मी डायरेक्ट लिहितो, तुम्ही काढून घ्या. x1 = किती येतो तुमच्याकडं 3 ± √3. ठीक आहे. आता बघा x1 ची व्हॅल्यू तर किती आली पाहिजे होती 3. आता हे आय आल्यामुळे हे तुमचं रिअल नंबर्समध्ये जाईल का, नाही जाणार. का, कारण आपल्याकडे x1 x2 y1 y2 सगळं रिअल मधलं आहे. तर हा आय आल्यामुळे हा रिअल मध्ये जात नाही. तर आपण जो y1 पॉसिबिलिटी घेतली होती y1 = 0 इज नॉट अ पॉसिबल. ठीक आहे, हे पहिलं पॉसिबल नाही. मग पॉसिबलसाठी काय तुम्हाला घ्यावं लागेल बघा. आता दुसरी केस घेऊया, केस सेकंड. काय घ्यायचं x1 = काय घेऊया आता 3 घेऊया फॉर इक्वेशन नंबर 5 साठी. आता इक्वेशन 5 काय तुमच्याकडं x1 x2 -y1 y2 = 12. ठीक आहे. आता x1 = किती आला तुमच्याकडं 3 आलेला आहे. ठीक आहे. आता आपण पुट करूया. बघा x1 जर 3 असेल तर तुमच्याकडे x2 पण किती येईल, x2 6 - x1 राहतो. तर x2 पण किती राहील तुमच्याकडं 3 राहील. ठीक आहे. आता आपल्याला पुट करू व्हॅल्यू काय तुमच्याकडं 3 × 3 - y1. आता y2 ची व्हॅल्यू पण काय असते -y1 = 12. तर व्हॅल्यू पुट करूया. हा झाला 9 - -y1² = किती 12.
देन इम्प्लाइज y1 चा स्क्वेअर इक्वल टू काय आता हा 12 मायनस 9. देन y1 चा स्क्वेअर इक्वल टू किती आला 3. देन y1 इक्वल टू प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3. ठीक आहे. आता ही व्हॅल्यू आपल्याकडे y1 ची व्हॅल्यू आलेली आहे. आता y2 म्हणजेच काय तुमच्याकडे y2 इक्वल टू काय असतो मायनस y1. ठीक आहे. y1 आला तर मग y1 ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे प्लस और मायनस स्क्वेअर रूट 3 आहे. जर मी हे केलं तर तुमच्याकडे काही ना हा y2 पण किती येईल तुमच्याकडे प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3. ठीक आहे. आता y1 आणि y2 च्या व्हॅल्यू भेटल्या तर आपल्याकडे कॉम्प्लेक्स नंबर 2 होतं काय z1 प्लस z2 इक्वल टू काय होता z1 किती होता सॉरी z1 इक्वल टू होता x प्लस iy x1 y1. तर x1 ची व्हॅल्यू भेटलेली आपल्याकडे काय आणि z2 इक्वल टू काय होता x2 प्लस iy2. ठीक आहे. आता x1 ची व्हॅल्यू भेटलेली आहे 3 प्लस y1 ची व्हॅल्यू भेटलेली आहे √3. त्याच्यानंतर सेम x2 ची व्हॅल्यू भेटलेली आहे 3 आणि आपण मायनस i√3. हे दोन व्हॅल्यू जे आहेत ते दोघांचे ऍडिशन करा. z1 प्लस z2 इक्वल टू 6 येतो आणि z1 इंटू z2 इक्वल टू 6 येतो. ठीक आहे. तर आता पाहूया आपण एक्सरसाइजचा क्वेश्चन. बघा एक्सरसाइजचा फर्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्रेस इन द फॉर्म ऑफ x प्लस iy वेअर x अँड y बिलॉंग्स टू रियल नंबर. ठीक आहे. बघा फर्स्ट क्वेश्चन आहे 2 प्लस i रेस टू 4. तर त्याला आपण कॉम्प्लेक्स नंबर मानूया. तर आपला कॉम्प्लेक्स नंबर कसा राहतो z इक्वल टू x प्लस iy. जो रियल पार्ट असेल तो x असेल आणि जो इमॅजिनरी पार्ट असेल तो y असेल. म्हणजे आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू काढायचे. ठीक आहे. म्हणजे x प्लस iy मध्ये. तर बघा 2 प्लस i रेस टू 4 आहे. तर आपल्याकडे डायरेक्ट i रेस टू 4 चा फॉर्म्युला नाही. तर आपण काय करूया 2 प्लस i रेस टू 4 आहे तर 2 प्लस i चा स्क्वेअर आणि 2 प्लस i चा स्क्वेअर असं सेपरेट करूया. पहिलं बघा सेम या पहिलं 2 प्लस i ला सॉल्व्ह करतो मी. किती तुमच्याकडे बघा इथं लिहून घेतो कुठेतरी फॉर्म्युला. काय तुमच्याकडं a प्लस b चा स्क्वेअर किती असतो a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b चा स्क्वेअर. सेम फॉर्म्युला पुट करूया. a चा स्क्वेअर म्हणजे काय आता बघा डायरेक्ट करतो 4 प्लस 2ab म्हणजे काय 2 इंटू 2i प्लस i चा स्क्वेअर. हा झाला पहिला. सेम सेकंडचा पण किती येईल 4 प्लस 2 इंटू 2i प्लस i चा स्क्वेअर. ठीक आहे. तर व्हॅल्यू पुट करूया आता 4 प्लस 2 इंटू 2 4i आणि प्लस i चा स्क्वेअर म्हणजे किती -1. सेम सेकंडचा पण 4 प्लस 4i -1. जर याला मी सॉल्व्ह केलं तर किती येईल तुमच्याकडे बघा 4 मायनस 1 3 प्लस 4i. बघा रियल पार्ट बरोबर सेम 3 प्लस 4i. ठीक आहे. आता मला यांचा गुणाकार करायचा आहे की 3 प्लस 4i आणि 3 प्लस 4i. सेम किती तुमच्याकडं 3 प्लस म्हणजे काय आता सेम 3 इंटू 3 9 प्लस 3 इंटू 4i किती तुमच्याकडं 12i प्लस सेम आता किती 4 इंटू 3i म्हणजे 12i आणि प्लस 4 चा स्क्वेअर इंटू 4 इंटू 4 चा स्क्वेअर इंटू i चा स्क्वेअर. सेम किती तुमच्याकडे आता 9 प्लस 12i प्लस 12i 24i आणि मायनस किती 4 चा स्क्वेअर 16 आणि i चा स्क्वेअर मायनस. बघा i स्क्वेअर इक्वल टू काय मायनस. जर मी आता रियल पार्ट केला तर किती तुमच्याकडं 9 मायनस 6 तर किती -7 प्लस 24i. तर तुमच्याकडे z इक्वल टू काय असतो x प्लस iy. आला हा x प्लस iy च्या फॉर्म मध्ये. तर इथून x इक्वल टू असतो -7 आणि y इक्वल टू असतो 24. आता नेक्स्ट क्वेश्चन सेम आहे तुमच्याकडं काय z इक्वल टू काय 1 प्लस 2i इंटू 3 प्लस 4i. याचं मल्टिप्लिकेशन करा 1 इंटू 3 इक्वल टू 3 नंतर 1 इंटू 4 प्लस 4i. सेम नंतर 2i इंटू 3 प्लस 6i आणि नंतर 4i इंटू 4. आता बघा इथं डायरेक्ट करतो मी 2 इंटू 2 8 आणि i इंटू i स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते -1. तर डायरेक्ट किती येईल तुमच्याकडं रियल पार्ट बरोबर तर -5 बघा 3 -8 आणि इथं काय 4 प्लस 6 प्लस 10i झाला आहे इक्वल टू x प्लस iy च्या फॉर्ममध्ये. सेम आता हा आहे तुमच्याकडं z इक्वल टू याला पण तसंच सेम करूया. z इक्वल टू किती तुमच्याकडे 1 प्लस 3 प्लस 2i याला पण लिहायचं आहे. तर सेम काय तुमच्याकडं हा डिव्हिजन मध्ये आहे
डिनोमिनेटरला, त्याला कसं लिहितो आपण बघा, इथं प्लस असेल तर मायनस घेतो, -2i अपॉन 3 - 2i. तर किती येईल तुमच्याकडे, सेम सॉल्व करा. हे 3 - 2i हा वरतीच झाला, आणि सेम खाली काय राहतो तुमच्याकडे 3चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर इक्वल टू किती 3 - 2i अपॉन 3चा स्क्वेअर 9 आणि प्लस 4. तर झेड इक्वल टू काय राहिलं बघा, 3/13 सेपरेट करा, -2i अपॉन 13. हा झाला तुमच्याकडे कॉम्प्लेक्स नंबर कशा फॉर्ममध्ये, x + iy फॉर्ममध्ये. नेक्स्ट पुढचा पाहूया आपण, क्वेश्चन सेम आहे. झेड इक्वल टू काय तुमच्याकडे 1/4 + 2i इंटू 2 - 3i. ठीक आहे, पहिला आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया. यांचं ब्रॅकेट कसं होईल, फर्स्ट इंटू फर्स्ट, फर्स्ट इंटू सेकंड, सेकंड इंटू फर्स्ट आणि सेकंड इंटू सेकंड. तर याला पहिलं सॉल्व्ह करून घेऊया. 1 किती येईल तुमच्याकडं 4 इंटू फर्स्ट 8, नंतर 4 इंटू -3 12i, परत सेम 12 इंटू 2 प्लस 4i, आणि नंतर प्लस 2i इंटू -3i -6i स्क्वेअर. जर याला सॉल्व्ह केलं मी तर काय तुमच्याकडं 8 -12 -4 म्हणजे किती तुमच्याकडं -8i, आणि हा बघा आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस, हा मायनस मायनस प्लस 6. ठीक आहे, तर तुमच्याकडे झेड इक्वल टू किती आला, झेड इक्वल टू 1 हा +8 आणि +6 किती 14 - 8 आहे. ठीक आहे, आता या फॉर्ममध्ये आला पहिलं. आता हा डिनोमिनेटरला आल्यामुळे आपल्याला सॉल्व्ह करायचं, कसं करणार आपण याला रॅशनलायझेशनने, 14 + 8i अपॉन 14 + 8i. तर कॅल्क्युलेशन करायचं काय, कॅल्क्युलेशनमध्ये बघा 14 + 8i अपॉन, ठीक आहे, इथं काय तुमच्याकडं 14चा स्क्वेअर प्लस 8चा स्क्वेअर. तर आलं तुमच्याकडं 14 अपॉन 14चा स्क्वेअर 196 प्लस 8चा स्क्वेअर 64 प्लस 8i. ठीक आहे, याला फक्त कॅल्क्युलेशन करा, सेपरेट करा. बघा 260, आता सेपरेट करूया आम्ही 8i अपॉन 260i. हे झालं तुमच्याकडे कशामध्ये, x + iy फॉर्ममध्ये. ठीक आहे, आता पुढचा क्वेश्चन पाहूया. बघा व्हेरीफाय दॅट काय तुमच्याकडे 1 + 2i अपॉन 3 - 4i प्लस 2 - i 1 + 2i. याची व्हॅल्यू किती आली पाहिजे आपल्याकडं -2/5. तर सॉल्व्ह करूया आपण. बघा पहिलं 1 + 2i अपॉन 3 - 4i. आता पहिलं हा पहिला ब्रॅकेट आहे, पहिला पार्ट, त्याला सॉल्व्ह करूया. बघा त्याला पण रॅशनलायझेशनने सॉल्व्ह करावं लागेल का, कारण हे डिव्हिजनमध्ये, तर डिव्हिजनमध्ये काही तुमच्याकडे हा मायनस असेल तर प्लस घ्यावं लागेल. 3 + 4i अपॉन 3 + 4i. प्लस सेम सेकंड ब्रॅकेटमध्ये बघा काय तुमच्याकडं 2 - i अपॉन 1 + 2i. सेम याचं काय उलटं करा, 1 - 2i इंटू 1 - 2i. ठीक आहे, आता यांचा आन्सर किती आणायचं आहे मला, -2/5 आणायचं आहे. तर मी आता फक्त सॉल्व्ह करतो. बघा पहिला या ब्रॅकेट, या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करा. खाली तर काय तुमच्याकडे काय ना 1 × 3 3, नंतर 1 इंटू प्लस 4i, नंतर किती तुमच्याकडे 2i इंटू 3 6i, आणि बघा 2i इंटू 4i. बघा मी तर डायरेक्ट आहे ना 2i इंटू 4i किती राहतो तुमच्याकडे 8i स्क्वेअर, दॅट मीन्स -8. मी डायरेक्ट लिहितो आता -8 अपॉन सेम तुमच्याकडे काय ना 3 - 4i 3 + 4i, याचा मिनिंग काय झाला 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर. हा पहिला पार्ट झाला. सेकंड पार्ट मध्ये सेम पण काय 2 × 1 2, नंतर 2 इंटू -4i, नंतर -i इंटू 1 -i, आणि सेम आता -i इंटू प्लस i स्क्वेअर, आणि बघा इथं -i आहे आणि -2i किती तुमच्याकडं +2i स्क्वेअर. तर i स्क्वेअर म्हणजे किती -2, म्हणजे इथं किती -2 अपॉन, आता हे दोघांचा 1चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर. काय केलं मी, हे खालचं तर काही प्रॉब्लेमच नाहीये, रिअल पार्टचा स्क्वेअर आणि इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. आता हे वरचं सॉल्व्ह करूया. बघा 3 - 8 तर किती तुमच्याकडं -5 प्लस 4i + 6 10i, हा पहिला पार्ट झाला, अपॉन 3चा स्क्वेअर 9 प्लस 4चा स्क्वेअर 16. ठीक आहे, प्लस सेम इथं आता काय तुमच्याकडं रिअल पार्ट 2 2 गेट कॅन्सल, आणि -4i -5i सॉरी मायनस आहे, तर किती झालं तुमच्याकडं -5i अपॉन 1चा स्क्वेअर आणि 2चा स्क्वेअर म्हणजे किती 5. बघा 1चा स्क्वेअर 1 आणि 2चा स्क्वेअर 4,
तर 5. सेम इथं किती तुमच्याकडे -5 प्लस 10i अपॉन हे किती झालं 9 प्लस 16 म्हणजे 25 मायनस 5i अपॉन 5. 5 गेट कॅन्सल. परत सेम इथं बघा काय राहिलं तुमच्याकडं, जर मी 5i अपॉन 25 प्लस 10i अपॉन 25 आणि मायनस आय राहिलं फक्त. ठीक आहे, आता भाग द्या इथं 5 जा 5 1 अपॉन 5 सॉरी -1 अपॉन 5 प्लस 10. आता इथं काय तुमच्याकडे जर भाग दिला तर 5 नी तर किती 2i अपॉन सॉरी इथं 5 तसंच ठेवूया आपण, आपल्या नंतर लागणार आहे. तर 5 नी भाग दिला तर किती येईल तुमच्याकडे 5 किती तर 5 ने भाग दिला तर 5 नंतर -5i अपॉन 5. तर बघा इथं दोन सेम आहे तर काय तुमच्याकडं ठीक आहे हे सॉल्व केलं आपण तर आपल्याकडे बघा इथं -2 अपॉन 5 येत नाही, पण आपण याला सॉल्व करूया -5 अपॉन. इथं पण सेम दोघांचा बेस सेम आहे तर काय तुमच्याकडं प्लस 2i मायनस 5i अपॉन 5 इक्वल टू -1 अपॉन 5. दोघांचं सेम आहे तर किती -3i अपॉन 5. ठीक आहे, आता हा झाला आपल्याकडे कॉम्प्लेक्स नंबर काय x प्लस आय वायच्या फॉर्ममध्ये. पण आपल्याकडे आला काय पाहिजे होता -2 अपॉन 5. आता हे क्वेश्चन घेतानाच आपलं थोडं मिस्टेक झालेली आहे, कारण या क्वेश्चनमध्ये बघा हा 1 + 2i जागी तुमच्याकडे काय आहे 5 आहे, काय आहे 5 आहे. ठीक आहे, तर पीपीटी बनवताना तुमच्याकडे 1 + 2i आलेला आहे. हा क्वेश्चन ॲक्च्युली कसा दिसतो 1 + 2i अपॉन 3 - 4i प्लस 2 - i अपॉन 5i असं असेल तर हा क्वेश्चन तुमच्याकडे येतो -2 अपॉन 5. ठीक आहे, आता आपण घेतला तर तुम्हाला प्रोसेस समजली असेल तर तुम्ही पेपरमध्ये आल्यानंतर या प्रोसेसनी करू शकता. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा काय 6 शो दॅट एनी कॉम्प्लेक्स नंबर z इक्वल टू 1 + z चा स्क्वेअर इक्वल टू 1 + 2z + z स्क्वेअर. बघा आपल्याला हे सॉल्व करायचं आहे तर मी गिवन घेतला z इक्वल टू x + iy. आता मला प्रूव्ह काय करायचं आहे की 1 + z चा स्क्वेअर इक्वल टू 1 + 2z + z चा स्क्वेअर. ठीक आहे, सॉल्व करूया. आता आपण हे LHS घेऊया आणि हा RHS घेऊया. ठीक आहे, आता LHS इक्वल टू तुमच्याकडे काय आहे 1 + z चा स्क्वेअर. हे सॉल्व करूया. तर 1 + z चा स्क्वेअर म्हणजे किती x + iy. बघा झेडची व्हॅल्यू किती आहे x + iy आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू. आता बघा a + b चा स्क्वेअर किती असतो तुमच्याकडं a + b चा स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. आता मी काय करतो हा a मानतो आणि हा b मानतो, तर काय राहील तुमच्याकडं 1 चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स 1 इंटू आता ab म्हणजे कोण तुमच्याकडं x + iy आणि प्लस आता परत काय तुमच्या b चा स्क्वेअर म्हणजे कोण x + iy चा होलचा स्क्वेअर. ठीक आहे, त्याला सॉल्व करूया. किती तुमच्याकडे 1 प्लस आता ह्या 2 ने मल्टिप्लाय करा 2x + 2i सॉरी 2 ने मल्टिप्लाय करा 2iy प्लस परत सेम x + iy स्क्वेअर म्हणजे काय x स्क्वेअर प्लस 2 टाइम्स xyi प्लस i चा स्क्वेअर इंटू y चा स्क्वेअर. ठीक आहे, फक्त सॉल्व केलं हे. इथं काय ना आता रिअल पार्ट बरोबर आणि इमॅजिनरी पार्ट बरोबर लावायचं आहे. तर तुमच्याकडे बघा काय राहिलं 1 + 2x प्लस आता इमॅजिनरी पार्ट कोण आहे 2iy आणि 2x आहे. तर 2y प्लस 2xy याच्यामधून मी i बाहेर काढला मायनस i स्क्वेअर म्हणजे काय मायनस म्हणजे y स्क्वेअर. तर तुमच्याकडे रिअल पार्ट कोण आलं 1 + 2x सॉरी x स्क्वेअर पण राहिला इथं x स्क्वेअर. ठीक आहे, तर काय राहिलं तुमच्याकडं प्लस x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर प्लस 2y प्लस 2xy इंटू i. हा एवढा पार्ट झाला तुमच्याकडं रिअल पार्ट आणि हा झाला इमॅजिनरी पार्ट. आता हा झाला RHS LHS. आता आपण RHS काढणार. RHS काय तुमच्याकडं 1 + 2z + z स्क्वेअर. ठीक आहे, 1 + 2 इंटू झेडची व्हॅल्यू पुट करा x + iy प्लस आणि झेड स्क्वेअर म्हणजे काय x + iy होलचा स्क्वेअर. बघा सेम आलं का इथं पण 1 चा स्क्वेअर सॉरी 1 + 2 इंटू x + iy आणि x + iy स्क्वेअर.
याचं पण जर मी सॉल्व केलं तर तुमच्याकडे सेमच आन्सर येणार आहे. किती? 1 + 2x + x² - y² इंटू प्लस 2y + 2xy इंटू आय. आता हे दोन्ही इक्वल येईल. दिस इज रिअल पार्ट. RHS आणि LHS घ्या. तर काय तुमच्याकडे LHS = RHS. ठीक आहे. आता इथे पुढचा क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन काय तुमच्याकडं? काय x1 + 2i + y/3 + 2i = 5 + 6i / -1 + 18i. ठीक आहे. आता बघा इथं हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. तर x आणि y ची व्हॅल्यू काढण्यासाठी पहिलं आपण काय करूया? हे सॉल्व्ह करूया. तर काय करता येईल तुम्हाला पहिलं? आता इथं बघा याला सॉल्व्ह करायचं आहे पहिलं. आता हे डायरेक्ट तर सॉल्व्ह होणार नाही. तर काय करणार आपण याला? तर इथं बघा रॅशनलायझेशन आपल्याला 1 + 2i. ठीक आहे. आता या रॅशनलायझेशन शिवाय हा सॉल्व्ह होणार नाही. तर याला रॅशनलायझेशन कसं वापरणार आपण? 1 - 2i / 1 - 2i प्लस सेम इथं y किती तुमच्याकडं 3 + 2i. याला पण रॅशनलायझेशन काय? इथं प्लस असेल तर आपण काय घेतो? -2i / 3 - 2i. ठीक आहे. = सेम इथं 5 + 6i आहे -1 + 18i. सेम आहे. याला रॅशनलायझेशन कसं येईल तुमच्याकडं? -1. आता इथं प्लस असेल तर -18i / -1 - 18i. ठीक आहे. आपण काय केलं नाही याला की हा डिव्हिजन मध्ये होता तर रॅशनलायझेशन शिवाय याला पर्याय ऑप्शन नाहीये. तर आता सॉल्व्ह करूया आपण. इथं काय राहिलं तुमच्याकडं? x × 1 - 2i / सेम बघा याचं काय तुमच्याकडे 1² + 2² प्लस y × 3 - 2i / किती तुमच्याकडे इथं परत 3² + 2² = परत सेम इथं आता यांचं मल्टिप्लिकेशन करा. 5 × 1 -5 नंतर -18 × 19i प्लस 6i × -6i आणि नंतर 18 × 16 तर किती येतो? -108 i². ठीक आहे. अपॉन सेम 1² + 18². आता सॉल्व्ह करूया आपण. काय करायचं आपल्याला की रिअल पार्ट बरोबर इक्वल राहतो आणि इमॅजिनरी पार्ट बरोबर इक्वल राहतो. तर इथं काही तुमच्याकडं x ने मल्टिप्लाय करा. काही तुमच्याकडं x - 2xi हा पहिला पार्ट झाला अपॉन 1² + 2² किती? 5. परत सेम इथं प्लस इथं पण किती? 3y - 2yi अपॉन 3² 9 + 4² 13 = आता काय करायचं आपल्याला इथं याला सॉल्व्ह करूया. आता इथं काय तुमच्याकडे i² म्हणजे मायनस म्हणजे किती? -5 + 108 आणि त्याच्यानंतर किती? हा -96i अपॉन 1² 1 आणि 18² 324 आणि 1² 1 म्हणजे 324 म्हणजे किती? 325. आता आपल्याला काय करायचं की रिअल पार्ट बरोबर इक्वल राहतो आणि इमॅजिनरी पार्ट बरोबर इक्वल राहतो. तर मग आता इक्वल कसं राहील? हा बघा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. कारण की आपल्याला एलसीएम घ्यायचा आहे. तर किती तुमच्याकडं एलसीएम हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 13 ने मल्टिप्लाय करा. तर किती तुमच्याकडं 13x - 26xi. काय केलं मी? याला 13 ने मल्टिप्लाय केलं आणि याला किती मल्टिप्लाय? 5 ने प्लस 5. तर किती? 15y - 10yi अपॉन किती? या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती? 65 = किती? आता हे मायनस किती याला हे 103 - 96i अपॉन 325. आता आपल्याला काय करायचं? रिअल पार्ट बरोबर इक्वल राहतो आणि इमॅजिनरी पार्ट बरोबर इक्वल राहतो. तर करूया इक्वल. काय तुमच्याकडं आता इथून रिअल पार्ट हा 13x + 15y आणि इथं काय तुमच्याकडं -i जर कॉमन घेतला तर आता प्लस 26x i कॉमन काढलाय आणि प्लस 10y = अपॉन किती? 65 = किती? 103 अपॉन 325
आणि -96i/325. आता आपण याला इक्वल कधी असणार की बघा, याचा रिअल पार्ट बरोबर इक्वल असणार आणि याचा इमॅजिनरी पार्ट बरोबर. मग हा 13x/35 याच्या इक्वल असेल आणि याचा इमॅजिनरी पार्ट जो आहे तो याच्या इक्वल असेल. ठीक आहे, हे इक्वल करून तुम्ही एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हा क्वेश्चन तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करू शकता. हे याच्यापुढे तुम्ही फक्त काय करायचं की इक्वेशन बनवायचं आहे. तर इक्वेशन बनवून तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू भेटून जातील. ठीक आहे, आता इथं नेक्स्ट क्वेश्चन आहे z = हा तुम्हाला होमवर्कसाठी आहे 1 - √3i⁵. आता आपल्याला हे डायरेक्ट सॉल्व्ह होणार नाही, याला कसं करावं लागेल 1 - √3i² 1 - √3i³ असं सॉल्व्ह करावं लागेल. आता बघा आपल्याला माहिती आहे a - b² किती असतो a² - 2ab + b² आणि a - b³ किती असतो a³ - 3a²b + 3ab² आणि प्लस b³. या फॉर्म्युलामध्ये पुट करा व्हॅल्यू आणि तुम्हाला इथून दोघांचं बघा a² - b² येऊन जाईल, याची व्हॅल्यू येऊन जाईल, याची व्हॅल्यू येऊन जाईल. या दोघांचं जी व्हॅल्यू आलेली आहे ती आपल्याला काय करायचं, परत त्यांचं मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला आन्सर आणायचं आहे. तर आपण कंप्लीट एक्सरसाइज जी फर्स्ट होती ती कंप्लीट घेतलेली आहे. बघा व्हिडिओ परत सांगतो, जर व्हिडिओ आवडला असेल तर पहिला लाईक करा, कारण लाईक कुणीच करत नाहीये. सेकंड, तुम्ही सबस्क्राईब असाल चॅनल तर सबस्क्राईब करा. बघा दुसरं शेअर करायला विसरू नका तुमच्या फ्रेंडला. आणि थर्ड जे आहे काय करायचं आपल्याला, थर्ड बघा कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, किंवा तुम्हाला याच्यात काय वाटत असेल सर स्पीड होते किंवा सर व्हॉइस चांगला येत नाहीये किंवा व्हिडिओ क्वालिटी चांगली नाही, तर तुम्ही मला या कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे, तर थँक्यू. आपण पाहूया पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये.